आणि महामुंबईमध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पोलीस आयुक्त ठाणे यांना श्रीमती रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी नव्यानं अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। त्याचप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्रुटी असल्याचं सदर अहवालातून दिसून येतं, म्हणून पोलीस कारवाईच्या बद्दल राज्य महिला आयोग असमाधानी आहे। या मारहाण प्रकरणी उपलब्ध असलेल्या स्वयंस्पष्ट पुराव्यांच्या आधारे तपास करून 4 दिवसात नव्यानं अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आले आहेत। भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी पुन्हा एकदा ट्विट करत सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय। हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ रिट्वीट केलाय। हनुमानजींना माकड म्हणणारे, हनुमानजींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे, हिंदू धर्म परंपरेचा ऱ्हास करणाऱ्या या निर्बुद्ध लोकांना परमेश्वरा क्षमा कर, मात्र त्यांना क्षमा करू नको जे हिंदुत्वाचं नाव तर घेतात मात्र हिंदूंची चेष्टा करणाऱ्यांना सोबत ठेवतात। हनुमान जयंतीच्या शुभेच्छा अशा शब्दात मोहित भारतीय यांनी सुषमा अंधारे यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय, पाहूयात। देशातले लोक इतके मेरिट वाले होते, काय सांगायचं तुम्हाला राजे हो, इतकं मेरिट म्हणता यांचं माकडं पूल बांधत होते हो। माकडांनी पुलं बांधले। आता मला घोडा अजून कळला नाही, मला घोडाच कळला नाही। ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो, तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का? येताना मात्र त्याला पायी यावं लागतंय। अवघड आहे हा। गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सब गोलमाल है। ये हमको बेवकूफ बनाने के नए नए तरीके ढूंढ रहे हैं। राजकारण आणि बॉलिवूड यांचा तसा काही थेट संबंध नाही, मात्र सध्याच्या राजकारणात काहीही घडू शकतं। भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी एक अजब नातं निर्माण केलंय आणि त्यातून नव्या वादाचा सुद्धा जन्म झालाय, पाहूया। भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे। झुकेगा नहीं घुसेगा साला। सुषमा अंधारे जाहीर सभेत विरोधकांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतात। त्यांच्या भाषणाला शिवसैनिक जोरदार प्रतिसादही देतात। मात्र भाजपसाठी सुषमा अंधारे या राखी सावंतची बहीण आहेत। भाजप नेते मोहित कंबोज यांनी अंधारे आणि राखी सावंत यांच्यात नवं नातं निर्माण केलं। सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलं। एक बहीण राजकारणात तर दुसरी सिनेमात आहे, दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धीही आहेत। रोज कोण सर्वात जास्त सनसनाटी निर्माण करेल असं ट्विट करून कंबोज यांनी निशाणा साधला। ठाकरे गटाच्या मुलुक मैदानी तोफेवर मोहित कंबोज यांनी निशाणा साधला, त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी केलेलं भाषण शिवसैनिकांना प्रचंड भावलं होतं। त्यानंतर ठाकरे गटातला त्यांचा राजकीय प्रवास सुसाट सुरू झालाय। सुषमा अंधारे राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधत असल्यानं आता त्यांच्यावर पलटवार सुरू झालाय। परिणामी हा राजकीय संघर्ष आता कोणत्या वळणावर जाणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मुंबईच्या मड मालाड इथे सुमारे 1000 कोटींचे डझनभर अनधिकृत स्टुडिओ आहेत आणि ते पाडण्याचे आदेश आज केंद्रीय हरित लवादानं दिलेत, अशी माहिती भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली। असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेनं 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ इथे बांधण्यात आले होते। न्यायालयात आम्ही गेलो आणि पाठपुरावा केला आणि आता उद्यापासून स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू होईल, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे। मड मालाड येथील 1000 कोटीचे डझनभर अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचा आदेश आज एनजीटी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने दिला आहे। असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने
2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले. आम्ही न्यायालयात गेलो. उद्यापासून स्टुडिओ तोडण्याचं काम सुरू होणार. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टपणे नकार दिला आहे. गेल्याच आठवड्यात सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली होती. या विरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र न्यायालयानं त्यांना दिलासा दिला नाहीच. उलट शिस्त पाळण्यावरून न्यायालयानं त्यांना चांगलंच सुनावलं देखील. गुणरत्न सदावर्ते पेशानं वकील, पण सदावर्ते चर्चेत राहण्याची कारणं मात्र कायम वेगवेगळी राहिली आहेत. नुकतंच वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपात त्यांची सनद 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार काउन्सिलच्या या निर्णयाविरोधात सदावर्तेंनी थेट हायकोर्टात धाव घेतली, पण कोर्टानं त्यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिलाय. भारताच्या संविधानाने आणि कायद्यानं कलम 32 मध्ये परत न्यायालयामध्ये लढण्याची मुभा असते. मी जनतेसाठी लढत राहील, परंतु बगल बच्चांनो लक्षात ठेवा, तुमचा कायद्याचा पूर्ण अभ्यास नाही. आणि आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय, सदावर्ते तुम्ही अर्ज करा आणि त्या अर्जामध्ये ऐकलं नाही तर तातडीने इथं या. हायकोर्टानं सदावर्तेंना दिलासा तर दिला नाहीच, पण कोर्टरूमची शिस्त पाळण्यावरूनही खडे बोल सुनावलेत. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्याकडून सदावर्ते दाम्पत्याला कोर्टरूम मधील शिस्त पाळण्याबाबत वारंवार समज. सदावर्ते यांची भाषा आक्रमक, आवाजही मोठा होता. न्यायमूर्ती पटेल यांनी 2 वेळा सदावर्ते यांना समज दिली. तुम्ही प्रेस समोर नाही तर कोर्टाला दाद मागितली आहे याचं भान राखा, अशा कडक शब्दात कोर्टानं सदावर्तेंना झापलं. त्यांचा आवाज 35 खाली जरी आला नाही तर हा आवाज आजपासून बार काउन्सिल ॲडव्होकेट ऍक्ट 1961च्या 32व्या कलमाने कायम कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून गाजत राहील. हे कान खोलून ऐका बगल बच्चांनो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सदावर्तेंवरती शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांना आता 2 वर्षे वकिली करता येणार नाहीये. एवढं होऊनही हायकोर्टात दाद मागताना सदावर्तेंनी कोर्टरूमची शिस्त मोडली आहे. त्यामुळे एरवी आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत येणारे सदावर्ते यावेळी कोर्टानं झापल्यानं चर्चेचा विषय बनले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय जनता पक्षाचा आज 43वा स्थापना दिवस. या निमित्तानं देशभरात भाजपकडून अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायन इथे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं. तसंच मुंबई भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. तसंच स्थापना दिनाचं निमित्त साधत एक बार फिर से मोदी सरकार ही घोषणा भाजपकडून करण्यात आली. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना राज्याचे अध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी ज्या प्रकारची व्हिजन ठेवत आहेत, ज्या प्रकारचा व्याप वाढवायचं म्हणतायत, ज्या प्रकाराने मोठ्या प्रमाणावर यश आगामी निवडणुकांमध्ये प्राप्त होण्यासाठी जीवाचं रान करतायत, त्या सगळ्यांना आम्ही साथ देऊ, त्यांच्या खांद्याला खांदा मिळून काम करू. त्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून जे चित्र डोळ्यासमोर ठेवलं आहे ते चित्र पूर्ण करण्यामध्ये त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करू, त्यांच्या बरोबर काम करू असा आपण सगळ्यांनी मिळून त्यांना शब्द दिला पाहिजे. आपला जो संकल्प केला तो पूर्ण होईल का? त्या दिवशीचा सूर्य निघेल का? ज्या दिवशी आपला संकल्प आहे. पण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी जो संकल्प केला तो संकल्प पूर्तीकडे आपण आता मोदींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे. आणि याकरता 44 वर्ष या प्रवासाला लागलेत. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. शहापुरातील सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला अखेर निलंबित करण्यात आलंय. महिला आयोगानं या प्रकरणाच्या चौकशीचे सुद्धा तातडीनं आदेश जारी केले. गर्भवती महिला रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आला.
गर्भवती महिलांच्या एकापाठोपाठ एक अशा एकाच दिवसात 8 सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यासुद्धा कंत्राटी तत्वावर असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुहास कदम यांनी. विशेष म्हणजे काही अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत असल्याचं उघड झालं आणि संतापाची लाट उसळली. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. त्यानंतर आता संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून यामध्ये संपूर्ण तपास होईपर्यंत यातील कंत्राटी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुहास कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली. त्यानुसार डॉक्टर सुहास कदम यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. मुंबईचं सुशोभीकरण सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र यामुळे मुंबईचं एक वेगळं रूप मुंबईकरांना पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईतले बस स्टॉप सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत सध्या अत्याधुनिक बस स्टॉप उभारण्यात आलेत आणि यामध्ये वाचनालय, चार्जिंग स्टेशन, पोस्टाची पेटी एवढंच नाही तर CCTV सुद्धा बसवण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केलं जातंय आणि मुंबईचं रूप दिवसेंदिवस पालटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मी नेहरू तारांगण बस स्टॉप जवळ आहे आणि हा बस स्टॉप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. मुंबईत अशा पद्धतीचे बस स्टॉप जे आहेत हे उभे केले जात आहेत. अत्यंत अत्याधुनिक असे हे बस स्टॉप तयार केले जात आहेत. फक्त हा आता बस स्टॉप नाही आहे तर आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर एक वाचनालय सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर तुम्हाला पोस्टात जायची गरज नाही. तुम्ही थेट या बस स्टॉप जवळ येऊ शकता आणि या ठिकाणी पोस्ट पेटी अशी एक तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत हे अनेक वेळेला बसची प्रतीक्षा करत असतात आणि त्यांचा वेळ जो आहे हा वाया जात असतो आणि हाच वेळ वाया जाऊ नये याच्यासाठी बेस्टकडनं अत्यंत अत्याधुनिक असे हे बस स्टॉप जे आहेत हे तयार केलेले आहेत. संपूर्ण CCTV जे आहेत ते या ठिकाणी आहेत. काहीसं संगीत सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. त्याचबरोबर जे प्रवासी आहेत ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीची एक छोटं वाचनालय सुद्धा जे आहे हे तयार करण्यात आलेलं आहे. हा सगळा बस स्टॉप CCTV लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कोणती बस कोणत्या वेळेला येणार आहे याची अनाउन्समेंट सुद्धा या ठिकाणी केली जाते. त्यामुळे मुंबईत एकीकडे सुशोभीकरण जरी होत असलं तरी अशा पद्धतीचे बस स्टॉप हे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना नेमकं काय हवं याचा विचार सुद्धा केलेला गेलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई बदलते. तिकडे नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो लाईन 2 ही सेवा मे महिन्यात सुरू होणार असल्याचं सिडकोनं सांगितलं आहे. सिडकोनं 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मेट्रो सेवेसाठी 777 कोटी रुपयांची तरतूद केली. नवी मुंबई मेट्रोचं काम 12 वर्षांपूर्वी सुरू झालेलं होतं. ते आता अंतिम टप्प्यात असून पुढच्या महिन्यात उर्वरित सर्व कामं पूर्ण होऊन याच महिन्यात ही सेवा सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. मात्र उद्घाटन करण्यासाठी नेत्यांना वेळ मिळत नाही. मात्र नेत्यांनी वेळ दिला तर नवी मुंबईकरांची मेट्रोत प्रवास करण्याची हौस लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेला मुंबई मनपानं भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय देणारी योजना बनवली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना निवासस्थानं देण्यासाठी ही योजना मुंबईच्या विविध भागात राबवली जाणार आहे. मात्र या योजनेच्या सुरुवातीपासूनच यात वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचार होतोय असं समोर आलंय. असाच एक प्रकार नुकताच समोर आला. गोरेगाव मिठानगर इथल्या सेवा निवासस्थान योजनेसाठी स्कायवे कंपनीला 90 कोटी रुपये वाढवून देण्यात आले. सध्या महापालिका अस्तित्वात नसल्यानं हा सगळा घोळ लपून छपून केला जातोय असं काही जणांचं म्हणणं आहे. प्रस्ताव सादर करणं, मंजूर करणं, त्याची सत्यता पडताळून पाहणं ही सगळी जबाबदारी प्रशासकांवर असल्यामुळे उंदराला मांजर साक्ष असा प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय. हा योजनामध्ये पहिल्या दिवसापासून जे ठाकरे शिवसेनाचे सत्ताधारी होते यांच्या माध्यमातून 1844 कोटीची लूट चालली होती आणि आजपर्यंत ह्या आश्रय योजनामध्ये आपले सफाई कर्मी यांच्या नावाखाली लूट करण्याचा प्रयत्न चालू आहे. जे आपले अधिकारी आहेत मी यांना सांगू इच्छितो
की हा सरकार बदलली आहे, पण नीट तपासून जे योग्य आहे ते कारवाई केली पाहिजे. काम आतापर्यंत सुरू झालेलं आहे आणि 90 कोटीचं व्हेरिएशन. प्रशासक मुंबई महानगरपालिकाचे असा जे मुंबईकडचे टॅक्सचे पैसे आहे ते पूर्णपणे वाया घालतात आणि एक मोठ्या प्रमाणावर लूट महानगरपालिकामध्ये आता आरंभ झालेला आहे. आणि आता कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी. येत्या एका महिन्याभरात कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं फेरीवाला धोरण निश्चित केलं नाही तर कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात फेरीवाल्यांना आणून बसवू असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिलाय. डोंबिवली स्टेशन परिसरातील 150 मीटर नंतर फेरीवाल्यांना जागा देऊन त्यांचं धोरण निश्चित करण्यासंदर्भात आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे यांची भेट घेतली. आयुक्त याबद्दल सकारात्मक असून एका महिन्यामध्ये धोरण निश्चित होईल असं त्यांनी सांगितलं. मात्र हे धोरण निश्चित झालं नाही तर फेरीवाल्यांना कल्याण डोंबिवली मनपात आणून बसवू असा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला. फेरीवाले इथे आणून बसू, अजून काय करू शकतो. खरं तर पालिकेचं एक काम आहे. 2014 पासून रखडलेला जो फेरीवाला धोरण आहे तो त्यांनी कधीच अंमलात आणायला पाहिजे होतं. या अशा गोष्टी झाल्याच नसत्या. बऱ्याच ठिकाणी 150 मीटर सुटलेलं आहे आणि आता मला वाटतं जो जुना त्यांचा सर्वे झालेला आणि नवीन जो होणार आहे त्याच्यात TVCची त्यांची मिटिंग दरम्यान याला होत जाईल यापुढे असे अनेक त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि मला वाटतं 1 महिन्यात आयुक्त साहेब खूप सकारात्मक आहेत आणि ते करतील. पूर्वी झालं नसेल याचा अर्थ असा नाही की आता होणार नाही. आम्ही त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत. मुंबईतल्या गोराईमध्ये तलाव सुशोभीकरणाचं काम गावकऱ्यांनी बंद पाडलंय. गोराई खाडीवरील प्रस्तावित पुलाच्या विरोधात गावकऱ्यांनी जोरदार आंदोलन केल्यानंतर आता कोपवेम इथल्या ऐतिहासिक गावतलाव सुशोभीकरणाच्या कामाला गावकऱ्यांनी विरोध केलाय. ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. यावेळेला तिथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत या प्रवाशाला वाचवलं. हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय. सुदैवानं त्या प्रवाशाचे प्राण वाचले. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये एका विकृत प्रवासी हा लपून छपून महिला प्रवाशांचे व्हिडिओ काढत होता. त्याला इतर प्रवाशांनी हटकलं आणि रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर ही रेल्वेगाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मोहम्मद अशरफ नावाचा हा आरोपी मदरशातला शिक्षक असून त्याच्यावर विनयभंगासह पॉस्को अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमध्ये हा सगळा प्रकार समोर आला. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी लगेचच TCच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आणि TCने कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवलं होतं. डोंबिवलीमध्ये ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये जबरदस्त राडा झाला. हा राडा CCTVत कैद झालाय. लोढा हेवन परिसरात सुनील मिश्रा यांनी काही खाण्याच्या वस्तू मागवल्या होत्या. मात्र डिलिव्हरी बॉय आणि मिश्रा यांच्यात पार्सलचे पैसे देण्याघेण्यावरून जोरदार वाद झाला. यावर डिलिव्हरी बॉयनं आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ आणि साथीदारांना बोलवून मिश्रा आणि डिलिव्हरी बॉयच्या साथीदारांमध्ये मोठा राडा झाला. हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा महामुंबई. स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दोघांना रंगेहात अटक केली आहे. वर्ध्यामध्ये कार्यकारी अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना ACBनं ताब्यात घेतलंय. वृक्षारोपणाच्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी प्रकाश बुबनं 50 लाखांवरती 5% लाच मागितली होती. परंतु तक्रारदारानं लाचलुचपत विभागाकडे धाव घेतल्यानं लाचखोराला ACBनं ताब्यात घेतलंय. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना प्रति किलो मागे 3 रुपये अनुदान सरकारनं जाहीर केलंय. परंतु ई-पीक पेऱ्याची नोंद अनिवार्य असून नोंदणी न केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही आणि त्यामुळे सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्याची मागणी होती.
धुळे जिल्ह्यामधील शिरपूर तालुक्यामधील शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचं विक्रमी उत्पादन केलेलं आहे, परंतु कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांना फटका बसलाय. आता शिरपूरमधील शेतकरी मध्य प्रदेशात जाऊन कांदा विकतायत. मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये डंपर खाली आल्यानं 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी घटनास्थळी येऊन डंपर चालकाला अटक केली. अपघाताची घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कन्नडच्या गारगोटी फाट्यावरती बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. डोंबिवलीमध्ये लोढा हेवन परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये पार्सलचे पैसे देण्यावरून वाद झाला. डिलिव्हरी बॉयचे साथीदार आणि ग्राहकांमध्ये राडा झालाय. हा राडा सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. नवी मुंबईसह अनेक ठिकाणी तसंच राज्याबाहेर घरफोडी करणाऱ्या टोळीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली. 2 मुख्य साथीदार अजूनही फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून अमेरिकन डॉलरसह 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बीडच्या सांगवी पाटण इथे चैत्र पौर्णिमेनिमित्त भैरवनाथाची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिर समितीच्या वतीनं मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शेरिणीचा महाप्रसाद भैरवनाथाच्या चरणी अर्पण करून यात्रेमध्ये लोक सहभागी होत असतात. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पोलीस आयुक्त ठाणे यांना श्रीमती रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्रुटी असल्याचं सदर अहवालातून दिसून येत आहे. संसदेतील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन खासदार भावना गवळी यांनी रोशनी शिंदे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिलं. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाणे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीमध्ये जाणार नसल्याचं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच हिंगण्यामध्ये कुठलाही मेळावा घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. न्यूज 18 लोकमतला आशिष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. सदावर्ते यांना निलंबनाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले. तिथे न्याय न मिळाल्यास पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये दाद मागण्याची मुभा असणार आहे. नवी मुंबईमधील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी समाजसेवा करणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे आपण पाहताय महामुंबई. आपली चिमुकली मुलगी मालती मेरीला घेऊन अभिनेत्री प्रियांका चोप्रानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी ती लीन झाली. लेकीच्या हातून बाप्पाच्या चरणी प्रियांकानं प्रसादही चढवला. प्रियांका, तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसह तिची बहीण परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी मुंबईत आल्याची माहिती आहे. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्राधिकरणानं दिल्यात आणि या संदर्भात किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. 2021 मध्ये असलम शेख आणि आदित्य